ही संमेलनं घेत असतात आणि संमेलनासाठी प्रवृत्त करत असतात। प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेणं, आपल्या कार्यकर्त्यांना समाज बांधवांना त्या ठिकाणी प्रेरणा देणं, त्यांना त्या ठिकाणी उद्बोधन करणं, अशा प्रकारची कामं ते करीत असतात आणि त्यामुळे त्यांचाही सन्मान आणि सत्कार या ठिकाणी झाला पाहिजे असे आजच्या या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय रुपनवर साहेबांनी सूचना केली आणि त्या सूचनेनुसार या ठिकाणी आपण या संमेलनाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत आदरणीय प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू टकले साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण आदरणीय अभिमन्यू टकले साहेबांचा सत्कार करावा। मानाची घोंगडी, शाल, पुष्पगुच्छ, ट्रॉफी अशा पद्धतीनं या ठिकाणी सत्काराचं स्वरूप आहे। त्यांचाही सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत आहे। अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय श्रीपाल सबनीस साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय टकले साहेबांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। खूप खूप त्यांना शुभेच्छा, धन्यवाद। समाजासाठी तळमळ असणारे, तळमळीतून काम करणारे, कामातून घाम घालणारे आणि या ठिकाणी घामातून अशा पद्धतीनं एक चांगलं अशा पद्धतीचा फलित आपल्या समोर निर्माण करणारे सन्मान्य टकले साहेब यांचा सत्कार इथं संपन्न झालेला आहे। त्यानंतर हुलजंतवरून आलेले जे पुजारी आहेत आडवाप्पा पुजारी यांचा सत्कार या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष बाळूमामा ट्रस्टीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्रीराम पाटील साहेबांनी या ठिकाणी आडवाप्पा पुजारी साहेबांचा महाराजांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। पाटील फुलजंतीचे माळिंगरायाच या ठिकाणी अवतरलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। त्यांचा आशीर्वाद सर्वांनाच आहे। यानंतर या ठिकाणी आपण आजच्या या संमेलनामध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली ते सन्माननीय प्राचार्य चोपडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी या आम्हा सर्वांना आपण संबोधित करावं आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी आपणाला विनंती। आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हे 5वं संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे। या संमेलनाच्या निमित्तानं व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस या ठिकाणी आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत। खरं म्हणजे ही आपल्या धनगर साहित्य संमेलनाच्या इतिहासामधली एक क्रांतिकारक घटना आहे। कारण अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने या व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची उंची निश्चितपणे वाढवलेली असं म्हटलं तर हरकत नाही। त्यानंतर दुसरं जे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलंय अध्यक्ष म्हणून या संमेलनाचं ते आदरणीय ॲडव्होकेट रामहरी रुपनर साहेब की जे या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आता 2 दिवस काम करणार आहेत। या ठिकाणी स्वागत अध्यक्ष म्हणून आदरणीय बाळूमामा ट्रस्टचे सर्व श्रीराम पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांनी ही संयोजनाची सगळी जबाबदारी आपल्यावर घेतलेली आहे। या ठिकाणी ज्यांच्या तळमळीतून हे साहित्य संमेलन भरतंय, खरं म्हणजे धनगर समाजाचं असं साहित्य संमेलन असावं असं वाटणं हे सुद्धा महत्वाचं होतं। कारण ज्या समाजाला व्यासपीठ मिळत नाही, ज्या समाजाला बोलण्यासाठी वाव मिळत नाही किंवा वाव दिला जात नाही, अशा समाजाला एखादं व्यासपीठ तयार व्हावं याची तळमळ गेली 10 वर्ष मी बघतोय ते डॉक्टर अभिमन्यू टकले साहेबांच्या मदती आहे आणि त्यांनी रात्रंदिवस खपून की हे कुठंतरी असावं। आज आपण सकाळपासून बघतोय अनेक त्रुटी यात इथं जाणवत आहेत। त्या संयोजनामध्ये त्रुटी असतील
पण जी त्यांची तळमळ आहे त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर जाणवत होते. या त्रुटी असू दे, काही असू दे, आपण याचं 5वं साहित्य संमेलन करतोय. त्रुटी ह्या राहणारच आहेत आणि त्यातूनच आपण सुधारित चांगल्या पद्धतीनं संमेलन आयोजित करणार आहोत की जे आपल्या समाजाला आवश्यक आहे. खरं म्हणजे हे संमेलन इथं घडतंय ते बाळूमामाच्या भूमीमध्ये घडतंय आणि बाळूमामांचं आपल्या सगळ्यांना माहित आहे की त्यांचं जे कार्य होतं ते संत महंत या स्वरूपातलं की ते कार्य सर्वांना माणुसकीची शिकवण देणारं होतं. शुभचिंतन करा, शुभ इच्छा करा, शुभ बोला आणि शुभ कृती करा, हे त्यांचं शिकवण होती. आणि त्यामुळं माणसाची मानवी मन ही चांगली सुसंस्कृत झाली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याला सुखी जीवन आणि आनंदी जीवन मिळणार आहे असा भाव घेऊन हा माणूस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वावरला आणि मग हिंदुस्थानमध्ये तो प्रसिद्ध झाला. हे त्यांचं जे काम आहे ना, त्या कामाच्या या भूमीमध्ये जिथं हे ट्रस्ट आहे ते घेतायत ही सगळ्यात चांगली भूमिका आहे. त्यात अडचणी किती राहतील, त्रुटी किती राहतील, काय काय गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतील, त्याच्यामध्ये नियोजन नसतंय, संयोजन नसतंय, हा सगळा भाग आहे. प्रत्येक संमेलनामध्ये हे घडत आलेलं आहे आणि त्यातूनच आपल्याला पुढे जायचं आहे. धनगर समाजाला एक फार मोठी प्राचीन संस्कृती आहे, ते आपण सगळेच वाचतोय, ऐकतोय, सगळंच ऐकतोय आणि ही प्राचीन संस्कृती आपल्याला फार मोठी परंपरा निर्माण करणारी ठरणार आहे. याचं कारण की या मराठी साहित्य संमेलनाचा सुद्धा पाया हा सातवाहन राजाने घातला आणि ती राजवट आपल्या याच्यामध्ये किती वर्ष होती. धनगरांची राजवट आपल्या हिंदुस्थानमध्ये जवळपास 1600 वर्ष होती. 150 वर्ष इंग्रजांची राजवट राहिली, मुस्लिमांची राजवट किंवा मोगलांची राजवट 800 वर्ष राहिली, पण धनगरांची राजवट मात्र 1600 वर्ष राहिली. ही केवढी मोठी अभिमानाची गोष्ट आपल्या समाजाच्या दृष्टीने आहे, पण हे सुद्धा आपल्याला अजून माहित नाही. पण मधल्या काळामध्ये जे आपलं झालं, दुष्काळानं जी हाळ मोडली, आपले सगळ्यांचं जीवन चेंज झालं, त्याच्यामध्ये बौद्धिक सगळं संपलं आणि आपण एका वेगळ्या स्तराला जाऊन पोहोचलेलं आहे. आणि म्हणून आता जी गोष्ट आहे ती करणं कोणती गोष्ट गरजेची आहे. या साहित्य संमेलनाचा मुख्य हेतू कोणता आहे की जी मुलं होती ना सगळी, याचं आणण्याचं कारण काय काय वेळेला लोकांना वाटतं त्याला मुलांना आणून कसं साहित्य संमेलन करताय. खरं म्हणजे याच मुलांना दृष्टी पाहिजे, याच मुलांच्या पुढं आयुष्य आहे, याच मुलांनी पुढे आयुष्य यशस्वी करायचं आहे आणि एक वेगळा विचार समाजाला द्यायचा आहे की मुलंच करू शकतात आणि त्यांच्या डोक्यामध्येच हे भरणं गरजेचं आहे. योग्य वेळी ते त्यांच्या मनात आलं, त्यांना व्यासपीठ मिळालं तर ही मुलं निश्चितपणे पुढे समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं चमकतात. आज तुम्हाला माहिती आहे 2-3 गोष्टी घडल्या गेल्या आठवड्यामध्ये. या धनगर समाजातली 100 मुलं MPSC आणि UPSC मध्ये चांगल्या मार्काने पास झालेले आहेत. 100 अधिकारी या महाराष्ट्रामध्ये कपणार आहेत. मग ही मुलं कुठली आहेत, कुठल्या समाजात, आपल्या समाजातली आहेत, पण अशा अवस्थेतली आहेत की ज्यांच्या घरामध्ये सुद्धा खाण्याची भ्रांत आहे. अशा काही ऊसतोडी कामगारांची मुलं आहेत, काही मेंढपाळांची मुलं आहेत आणि सामान्य घरामध्ये सुद्धा मुलं आज या MPSC UPSCच्या माध्यमातून कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर बनतायत. मग असे प्रकाश मानवर साहेब होते, एका विद्यापीठाचे कुलगुरू बनले. म्हणजे माणसाच्या अंगामध्ये कर्तृत्व असेल, माणसाने जर आपल्या अंतर्मनाची ताकद जाणली आणि ही अंतर्मनाची ताकद जर त्याला कळली, पायऱ्या कोणत्या आहेत, सामंजस्य म्हणजे काय आणि नेमकं ज्ञान म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात आपली माणसं चांगली आहेत. तुम्हाला सांगतो, आज जर बघितलं, मग 100 अधिकारी सांगितले, अरे या ठिकाणी या मोहोळ मधला हा समाधान वाघमोडे, कालच त्याचं हिंद केसरी म्हणून, महाराष्ट्राचा हिंद केसरी म्हणजे भारताचा हिंद केसरी म्हणून समाधान वाघमोडे आपल्या समाजामधला हा आता पुढे आला. म्हणजे त्या क्षेत्रात आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्र आपल्या बाबतीमध्ये कमी नाही आणि आपली पोरं हुशार आहेत. तुम्हाला सांगतो, मी माझ्या शाळेमध्ये सुद्धा बघितलं की आता एक टिंगरे नावाची मुलगी, उज्ज्वला टिंगरे नावाची मुलगी, एका धनगराची मेंढपाळाची मुलगी आहे की तिच्या घरामध्ये खाण्याची सुद्धा भ्रांत आहे, अशी मुलगी आता डेप्युटी कलेक्टर झाल्या. म्हणजे केवढा मोठा त्या धनगराच्या त्या पोरा माणसाला अभिमान वाटला. त्याला कळत नाही डेप्युटी कलेक्टर म्हणजे काय, पण एका कलेक्टरची म्हणून सगळा गाव त्याला सलाम करणार. गावात सलाम केव्हा होतो हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या समाजाच्या माणसाने. सलाम तेव्हाच होतो की जेव्हा तुमचं काम त्या गावामध्ये चांगलं असतं. मग ते शिक्षणाच्या बाबतीत असो, तुम्ही उद्योगाच्या बाबतीमध्ये काम केलं असेल, उद्योगाने तुम्ही अनेक लोकांना जर रोजगार दिले असतील तर तो उद्योजक म्हणून त्या गावामध्ये फेम होतो आणि सगळा समाज, फक्त केवळ धनगराचा नाही, सगळा समाज, 18 पगड जातीचा समाज हा त्याला नमस्कार करत असतो, तो मोठा होतो. शेतकरी म्हणून एखाद्याने जर काम केलं असेल
तर शेतकरी म्हणून त्याला जर हे वाढवलं असेल तर तो शेतकरी म्हणून पुढे येतो आणि सगळा गाव त्याला सलाम करतो. अशी सलाम करण्याची पात्रता असणारी माणसं पुढे यायला पाहिजे समाजामध्ये. हे व्यासपीठ तेवढ्यासाठी आहे. आणि म्हणून इथं औद्योगिकांचे मेळावे, एमपीएससी युपीएससी क्लास घेऊन त्याच्यामध्ये यश मिळवलं त्यांचे प्रबोधन ही या व्यासपीठावरनं होणं गरजेचं आहे. काही चांगले कवी आपल्यात आहेत, काही चांगले लेखक आहेत. लेखकांची संख्या आपल्यात मर्यादित झाली. आपला इतिहासच बाहेर आला नाही त्याचं कारण आपण हातात लेखनीच कधी घेतली नाही. आपल्या समाजामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्व असणारी काही उत्तुंग व्यक्तिमत्व होऊन गेली, पण तो इतिहास समाजामध्ये दडला गेला, दाबला गेला तो इतिहास. आणि त्यामुळं त्याच समाजातली माणसं ज्यावेळेला ही लेखणी हातात घेतील आणि हा इतिहास समाज जगासमोर मांडायला लागतील, त्यावेळेला प्रबोधन होऊन लोकांना कळेल की आपल्या समाजात सुद्धा अशी माणसं आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आपण सगळ्यांना सांगतो की एवढं मोठं ज्ञान त्यांनी मिळवलं. ज्ञान तिथं मान असतो. आणि सगळ्या याच्यामध्ये लायब्ररीमध्ये पुस्तकं त्यांनी पारायण केले त्यांनी, आणि त्याच्यामधून ते एक अत्यंत ज्ञानी म्हणून सगळ्या जगामध्ये नसते. आणि म्हणून ते नतमस्तक आता आपण सगळेजण बाबासाहेबांच्याकडे होतो. त्याचं कारण त्यांची कुठली विशिष्ट जात होती म्हणून ते दलितामध्ये आले म्हणून नाही, तर ते ज्ञानी होते. ज्ञान तिचा मान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, लक्षामध्ये ठेवली पाहिजे आपण. आणि म्हणून समाजामध्ये आपण दृष्टी बघत असताना समाजात चांगली चांगली मुलं जी आहेत त्या मुलांना निश्चितपणे पालकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीची प्रेरणा आणि प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. जिथं आता उद्या सत्कार होणार आहे आणि हे सत्कार कशासाठी ठेवलेले आहेत की समाजातल्या लोकांना प्रेरणा मिळाली. बाबा हे गेलं तर आपण सगळेजण त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारतो की तुम्ही चांगलं काम केलं आणि असंच आदर्श काम समाजासाठी करत राहा. जीवनाचं एक महत्वाचं सूत्र आहे, तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आपण दुसऱ्यासाठी काम करू, ज्यावेळेला आपण दुसऱ्याच्या सुखाचा विचार करू, ज्यावेळेला आपण दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करू, त्यावेळेला निसर्ग सुद्धा आपल्या आनंदाचा विचार करतो, आपल्याला सुखी करतो, आपल्याला चांगल्या पद्धतीने ठेवत असतो. हा निसर्गाचा नियम आपण मनामध्ये ठेवला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण इतरांचे सुद्धा सत्कार केले पाहिजे, इतरांच्या सुद्धा सुखाचा विचार केला पाहिजे. सर्वांच्या आनंदाचा आणि सुखाचा विचार केला तर आपलं जीवन सुद्धा चांगलं जातं. हे बाळूमामाने आपल्याला शिकवले. बाळूमामाची ही शिकवण आहे की तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार करा आणि मग तुमचा विचार कसा चांगला होतो नाही तो पहा. निश्चितपणे हा विचार रुजला तर माणसाच्या मध्ये माणुसकी जागी राहते. आणि खरं म्हणजे साहित्य संमेलनाचा मूळ हेतू आहे की आपल्याची ही माणुसकी जागी राहणं. माणुसकी जागी होऊन मानवी मूल्य जी आहेत ना, ही मानवी मूल्यांचं जतन झालं पाहिजे. आज ही सगळी मानवी मूल्य अडचणीत आलेली आहेत. विचारांचं प्रदूषण झालेलं आहे. विचारांची बांधणी होणं गरजेचं आहे. विचारांच्या प्रदूषणाला थोपवणं गरजेचं आहे. आणि थोपवतं कोण की समाजामध्ये चांगली धुरी आपणच्यासारखी माणसं आहेत. तुम्हाला सांगतो धनगर समाज महासंघाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर त्यांनी मोठं काम चालू केलं. आपले श्रीराम सबनीस साहेब आहेत, यांची कार्य तुम्हाला सांगतो जवळ 300-350 पुस्तकांचे लेखक आणि समीक्षक आहेत. तेव्हा एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी चालू केलं म्हणून समाजामध्ये काही चांगल्या प्रवृत्ती चांगल्या गोष्टी त्या रुजू लागलेल्या आहेत. तेव्हा मी एवढंच या निमित्तानं अधिक बोलणार नाही, पण मी 1 वर्ष मी साहित्य संमेलनाचं काम केलं. सांगोल्याला मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो आणि त्यावेळेस माझी सगळे